शिक्षणाला वय नसते हे तळा तालुक्यातील सोनसडे गावातील माळी कुटुंबियांनी दाखवून दिले आहे। शिक्षण हा ज्ञानाचा दिवा आहे। शेतकरी बहुजन समाज शिकावा यासाठी फुले शाहू आंबेडकर या महापुरुषांनी संघर्ष केला। महिला शिकाव्यात यासाठी सावित्रीबाई फुलेंनी मनुवाद्यांचे दगड शेनगोटे अंगावर झेलले। महापुरुषांच्या या संघर्षाची आठवण व्हावी अशी सोनसडे गावातील ही घटना। अपूर्ण शिक्षण झालेल्या आईने आपल्या लेकीबरोबरच शिक्षणाचे स्वप्न पूर्ण केले। कुमारी श्रावस्ती प्रशांत माळी व तिची आई धानिता काशीराम गवाणे, सध्याची प्रेरणा प्रशांत माळी या मायलेकी एकाच वेळी 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसल्या। नुसत्या बसल्या नाहीत तर दोघीही चांगल्या मार्काने पास झाल्या। जवाहर नवोदय विद्यालय निजामपूर येथे शिकणारी श्रावस्ती प्रशांत माळी ही सीबीएसई बोर्ड मधून 65% गुण मिळवून 10वी पास झाली, तर तिची आई धानिता काशीराम गवाणे, सध्याची प्रेरणा प्रशांत माळी ही महाराष्ट्र राज्य 10वी बोर्डातून 55% घेऊन पास झाली। या दोघींवर सोनसडे या गावातून नातेवाईक मित्रमंडळींमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। माझं नाव श्रावस्ती प्रशांत माळी। मी आणि माझी आई दोघी या 10वीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालो। अशी पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये अशी ऐतिहासिक घटना असेल की आई आणि मुलगी दोघी चांगल्या मार्क्सने 10वीच्या परीक्षेमध्ये पास झाल्या। माझी आई आता माझ्यासोबतच पुढचं शिक्षण घेणार आहे, त्याचा मला खूप आनंद वाटतो। शिक्षणासाठी वय नसतं तर जिद्द हवी असते। धन्यवाद। प्रेरणा प्रशांत माळी, गाव सोनसडे। माझं शिक्षण अर्धवट राहिलं होतं। मी 9वीमध्ये नापास झाले होते, त्याच्यानंतर मला पुढे शिकता नाही आलं। तर आता मी 10वीमध्ये प्रवेश घेतला आणि यावर्षी माझी मुलगीसुद्धा 10वीला होती। तर आम्ही दोघेही मायले की चांगल्या पद्धतीने आम्ही पास झालेलो आहोत आणि याचा मला जास्त आनंद आहे की माझी मुलगी आणि आम्ही दोघेही पास झालेलो आहोत चांगल्या पद्धतीने। तर शिक्षणासाठी वय नसतं हे मी दाखवून देईन, कारण मला पुढचंही शिक्षण घ्यायचं आहे आणि आम्ही दोघेही मायले की 12वीमध्ये सुद्धा चांगल्या मार्क्सने पास होऊ असं मी तुम्हाला वचन देते। शिवसत्ता टाइम्ससाठी गौतम जाधव, इंदापूर। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।